एज मतलब यंग जनरेशन मुझे खुद को ऐसा फील होता है कि मोदी जी ने जितना काम किया है या योगी जी ने जितना काम किया है उतना किसी ने नहीं किया। क्योंकि पहले यूपी की बात ले लेती हूँ, यूपी में इतने ज़्यादा दंगे फसाद होते थे, सरेआम गोलियां आज भी हो रही है, आज भी हो रहा है, आज भी उत्तर प्रदेश की स्थिति देखोगे तो रोज दलितों की और मुस्लिमों की हत्या रोज होती है। और ये देखना है, अगर हम किसी भी, मुझे पता है, मैं देख रही हूँ रोज, मैंने अपने सामने गोली चलते हुए देखी है, ठीक है। और आज ऐसा टाइम है कि योगी के नाम से लोग इतना डरते हैं कि क्या बोलते हैं, वहाँ पे कोई भी ऐसी चीज नहीं हो रही है। तो आई कैन प्राउडली से दैट कि भाई योगी है। बिल्कुल। नहीं तो इसके पहले कभी हम लोग आजाद भी नहीं हुए थे। हम लोग देश को आजादी इनके हिसाब से 2014 में ही मिली है। देशामध्ये मोदी साहेबांचं काम कसं चालू आहे? अत्यंत फेकणारा माणूस आहे, फेकण्यापलीकडे काही करत नाही। आता मी काही कॉन्ट्रॅक्टर लोक मला मिळाले, म्हणे खूप सारा इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं, म्हणे खूप सारे विकासाचे काम। काही बघा, पहिला माणूस का इन्फ्रास्ट्रक्चर, माणूस तुम्ही जगवणार का मारणार? माणसं मारून तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणार आहे का? प्रायोरिटी तुमची कशाला आहे? नोकऱ्या नाहीत लोकांना, जवळपास 80 ते 85% युवकांना नोकऱ्या नाही आहेत, त्याचा नाही विचार करणार तुम्ही, आरोग्याचा विचार करणार नाही, आणि चंदा गोळा कर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर गप्पा मारताय। आपला विचार काय? आता मी म्हणतोय, आता कोल्हापुरातला वैयक्तिक माझं मत असं असेल की आज देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे आहेत, त्यांनी जे आता जे काय आता त्याचं जे विजन चालू आहे, या विजन त्यांना मत द्यावं माझं असं मत आहे। काय विजन आहे सध्या विजन त्यांचं काय असं आहे, लोकांना नोकरी देणे किंवा हे बाकीचे जे डेव्हलपमेंट जे आहे ते करताना जे ते आता ते त्याचे काय आहे। पण डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये काय डेव्हलपमेंट असं झालं आतापर्यंत? 2-4 कामं मला सांगून द्या। आता कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे वॅक्सिनेशन केलं ते चांगल्या पद्धतीचं झाले होते, पण त्या वॅक्सिनेशनने आता लोकांना, खूप साऱ्या लोकांना रोगराई होण्याचा आशंका, असं आपण म्हणताय? नाही, असं मी नाही म्हणत आहे। असं जी कोविडशिल्ड जी कंपनी आहे, त्या कोविडशिल्डनेच हा दावा केलेला आहे। 5 विकास कामं गडकरी साहेबांनी सगळे रस्ते संपूर्ण केले, त्यांनी ओळखलं ना, दळणवळण झालं तरच विकास होऊ शकतो ग्रामीण गावामध्ये। शौचालय झालं, 15 लाख रुपये मिळाले नाही ना ते 15 लाख कशाला पाहिजेत? लोक, मोदी साहेबांनी लोकांना म्हटलं होतं की 15 लाख मीच देणार त्यांना। कशाला पाहिजे खरं 15 लाख? आता व्यवसाय दिला ना, व्यवसायात तुम्ही उत्पन्न करा ना। मग काय व्यवसाय जे काय असलेलं प्रत्येकाचा व्यवसाय ना, तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा कशाला करताय 15 लाख 20 लाखाची? लोक अपेक्षा नाही करत, मोदी साहेबांनीच बोलले की 15 लाख देणार। आता मोदी साहेब चुकीचा बोलतील का? नाहीच की। तुमचा विश्वास असेल साहेबांवर, मोदी साहेबांवर? देशात नाही आहे, मजाही आहे। लोकांना त्यांनी व्यवसाय दिला एवढं मला माहित आहे, त्यामुळे व्यवसायाची एकदम प्रगती होते एवढंच मला माहिती आहे। 2 करोड रोजगार देणार होते, काय झालं? चालूच आहे ना द्यायचं, असं काय नाही। रोजगार नाही मिळाला लोकांना, बऱ्यापैकी महागाई वाढली बऱ्यापैकी। महागाई वाढली, उत्पन्न पण वाढलं। जीएसटी प्रत्येकवर आहे, जीएसटी कशावर राहायचं प्रत्येकवर जीएसटी आहे। शिक्षणावर जीएसटी आहे ताई? होय भरपूर, होय सगळ्या गोरबन जगायचं कसं? मुलं तुमचे मुलं असतील, तुम्ही शाळा शिकल्या, पैसे किती लागले का? पहिले पैसेच नव्हते, आम्हालाच देत। आता लागतात का? आता भरपूर लागतात, भरपूर लागतात आता भरपूर पैसा लागतो। भरपूर जायचं, तिथे जायचं म्हटलं की पैसे लागतात। मुलांना शिकवायचं कसं शिकवायचं? प्रश्न पडलाय, आता प्रश्न पडलाय, देताना रडतात। मित्रांनो, कोल्हापुरात आता परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जात आहोत। लोकांना ह्या संदर्भामध्ये खूप लोक क्लिअर आहेत की या वेळेला जे देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब, यांच्या नावावर निवडणूक नसून ती जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे। आणि या संदर्भामध्ये लोक हे खूप जागरूक झालेले आहेत। सामान्य शेतकरी वर्ग, सामान्य कष्टकरी वर्ग हा जो मोठ्या प्रमाणात आहे ह्या देशामध्ये, तर ह्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या अशा आहेत की लोक ह्या मोदी साहेबांच्या आश्वासनापासून आता खूप कंटाळलेले आहेत, त्रासलेले आहेत। भाजपने या देशामध्ये जो काही धर्मांधतेचा प्रकार चालवलेला आहे त्यासाठी लोक खूप नाराज आहेत, कारण हा देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे। हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र असल्यामुळे लोक इथं खूप ह्या धर्मांधतेला खूप जास्त वाव देणार नाही अशा पद्धतीची जी भूमिका लोकांची दिसत आहे। कारण संपूर्ण महाराष्ट्र आता आम्ही पिंजून काढतच आहोत, तर आपल्याला ही परिस्थिती दिसत आहे। कोल्हापूरचं जर एकंदरीत आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये जनसामान्य माणसांचा कल फक्त शाहू महाराजांकडे आहे। आणि त्यांच्या मागचं कारण हे आहे की हा पुरोगामी विचारांचा जो कोल्हापूर आहे, याने शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरुषांचा विचारांचा वारसा ह्या देशाला कोल्हापूरनेच दिलेला आहे। आणि म्हणूनच
आता जनतेने ही निवडणूक हातात घेऊन शाहू महाराजांना ही निवडणूक सोपी जाऊ शकते असं जनतेचं मत आहे. आता आपण पुढे लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करू नये, त्या संदर्भात ज्या भावना आहेत त्या आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आम्हाला मदत करणारे इथे एक मित्र मिळालेले आहेत आणि त्यांनी आम्हाला ऑफर केली की चला आमच्यासोबत. तर आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कोल्हापूरचं चित्र काय होणार आहे. दादा काय नाव आहे आपलं? आपलं नाव आहे राहुल पाटोळे. अच्छा, मला सांगा की इथं छत्रपती शाहू महाराज जे आहेत ते निवडणुकीला उभे आहेत आणि संजय मंडलिक हे सुद्धा त्यांच्या विरोधात उभे आहेत. काय काय परिस्थिती असू शकते? माझ्या हिशोबानं तर राहिला विषय दादा, संजय मंडलिक यांनी किती जरी ताकद लावली तरी राजश्री शाहू महाराज यांची सीट ही फिक्स कोल्हापुरात जाहीर होणार. हो का? एवढं सांगणं आपलं फिक्स आहे. अच्छा, मोदी साहेबांसंदर्भात काय सांगाल आपण? मोदी जरी असलेत तरी मोदीचं राजश्री शाहू महाराजांच्या समोर काही चालणार नाही. कारण की का कोल्हापुराची शान राजश्री शाहू महाराज आहेत. म्हणजे शाहू महाराजांच्या समोर मोदी फेल आहेत. शेवटी कोल्हापूर राजश्री शाहू महाराजांचा आहे, मोदींचं नाही. लक्षात ठेवा, ज्याचा मान ज्येष्ठालाच दिला पाहिजे. पण मोदी शाहू महाराजांना हरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते शक्य नाही, होणार नाही. आपल्या समोर आपल्या आवाज इंडिया टीव्हीचे इथले प्रतिनिधी आहेत जे इथून काम बघत आहेत आणि आम्ही सरांकडून पण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर, आपलं स्वागत आहे. ठीक आहे सर, आपलं स्वागत आहे. आणि आपण बघितलं, आता आपण जनतेच्या भावना जाणून घेतल्या. एकंदरीत आपल्याला काय चित्र वाटतं? कारण आपण इथले ग्रामीण भागामध्ये फिरता, जनतेच्या भावना आपण पण पोहोचवण्याचा प्रयत्न करता. आपल्याला काय वाटतं सर? खरं तर ज्या दिवशी गुवाहाटीचा जो काय प्रकार झाला तेव्हापासून आज तागायत सरकार ज्या पद्धतीनं पाडण्यात आलं आणि ही राजकारणाची खिचडी जी केलेली आहे ती जनतेनं अजिबात पसंत नाही. इथं महायुतीचे आमदार, इथे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील किंवा राजेश पाटील असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील, तर हे जरी तिकडे दिसत असले तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र महाविकास आघाडीकडे आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणतात विधानसभेला आम्ही मतदान करू, पण लोकसभेला मात्र शाहू महाराजांनाच मतदान करणार आहे. अशा त्या आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया होत आहेत. आणि एकमेकाच्या विरोधात लढणारे आमदार आणि माजी आमदार हे आता एकत्र जरी फिरत असले तरी विरोधातले जे काही आमदार आहेत ते त्यांना विरोधच करणार. आज ते म्हणतात की बाबा, मी जरी आज खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार केला असला तरी विधानसभेत ते माझ्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करतील. आणि अशी भीती निर्माण केल्यामुळे जनतेने सुद्धा ठरवलेलं आहे की नेताचे जे काही सांगतो त्याचं ऐकायचं नाही. त्याच्यामुळे कोल्हापुरात सध्या तरी शाहू महाराज यांच्याकडून कल दिसत आहे. तर आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की इथली जी वास्तविक परिस्थिती आहे ती अशी आहे की इथं कोल्हापुरात संजय मंडलिक यांनी काम केलं नाही केलं तो नंतरचा विषय आहे, परंतु शाहू महाराजांसाठी लोकांच्या मनात नितांत आदर आहे आणि या आदरासाठी इतर पक्षातलेही लोक शाहू महाराजांना पक्ष सोडून त्यांना मतदान करतील असं सरांची यांनी जी भावना आहे ती व्यक्त केलेली आहे. आपण अजूनही खूप साऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत कोल्हापूरच्या बसस्थानकावर आणि या बसस्थानकावर खूप गर्दी असते. गर्दीचं कारण म्हणजे कोल्हापूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर असलेलं कोल्हापूर शहर जे आहे हे खूप महत्त्वाचं शहर आहे आणि त्यामुळे आता आपण इथं लोकांच्या ज्या भावना आहेत, जनभावना आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. निश्चितच आपल्याला इथं वेगळंच चित्र आपल्याला दिसत आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण आता लोकांशी जे आहे बोलणं सुरू करूया. आपण बघू शकता की ह्या बसस्थानकावर लोकांची खूप गर्दी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लोक जे आहेत प्रवास करतात आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचं स्थान हे वेगळंच आहे. काही स्थानिक लोक आहेत आमच्यासोबत. त्यांच्यासोबत काय नाव आहे आपलं दादा? माझं नाव सुभाष डोंगरे. अच्छा, काय करता आपण? माझा व्यवसाय अच्छा, व्यवसाय आहे. बरं, मला सांगा, इथं हा कोल्हापूर शहर खूप ऐतिहासिक शहर तर आहे. इथं आता निवडणुकीला मंडलिक साहेब आणि शाहूजी महाराज हे उभे आहेत. काय परिस्थिती असणार आहे? काय दोघात जरा घासाघाशी होणार आहे. दोघे पण असे जे उमेदवार आहेत आणि दोन्ही पक्ष जे आहेत या कोल्हापुरामध्ये असं वाटतं की दोघात असं घासाघाशी होणार आहे असं वाटतं. शाहू महाराजांबद्दल काय आहे लोकांच्या मनात? महाराजांचं कसं आहे, महाराजांचं कोल्हापूरचे असल्यामुळे महाराजांच्या मनामध्ये कोल्हापूर यांच्यामध्ये मनामध्ये चांगलीच भावना असतात. तेव्हा महाराजांना जास्त मतदान पडण्याची बी शक्यता कोल्हापूर नाकारता येते. आपला विचार काय आहे?
आता मी म्हणतोय आता कोल्हापुरातला वैयक्तिक माझं मत असं असेल की आज देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे आहेत त्यांनी जे आता जे काय आता त्यांचं जे विजन चालू आहे या विजन त्यांना मत द्यावं माझं असं मत आहे. काय विजन आहे सध्या? सध्या विजन त्यांचं काय असं आहे लोकांना नोकरी देणे किंवा हे बाकीचे जे डेव्हलपमेंट जे आहेत ते करताना जे ते आता ते त्याचे काय आहे. पण डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये काय डेव्हलपमेंट असं झालं आतापर्यंत? 2-4 कामं मला सांगून द्या. आता कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे वॅक्सिनेशन केलं ते चांगल्या पद्धतीने झाले होते. पण त्या वॅक्सिनेशनने आता लोकांना खूप साऱ्या लोकांना रोगराई होण्याचा आशंका असं आपण म्हणताय? नाही, असं मी नाही म्हणत आहे. असं जी कोविडशिल्ड जी कंपनी आहे त्या कोविडशिल्डनेच हा दावा केलेला आहे. मला नाही त्यामध्ये काय सगळं सांगता येत नाही. अच्छा, त्या संदर्भात सांगता येत नाही. परंतु कोल्हापुरात काय चित्र राहू शकते? कोल्हापूर दोन्ही हे दोघांच्या ह्याच्यामध्ये घासाची राहणार दोघांमध्ये. परंतु शाहू महाराजांकडे कौल आहे का? कौल आहे 100%. बरोबर, लोकांचा कौल ह्या शाहू महाराजांकडे आहे आणि त्यामुळे ज्या लोक आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत त्या जरी ते दुसऱ्या पक्षातले असले तरी शाहू महाराजांबद्दल नितांत आदर आहे. आणि हा आपण इथं बघू शकता, हा बस स्टॉप आहे आणि या बस स्टॉपच्या ठिकाणी खूप सारे लोक ह्या ठिकाणी येतात, प्रवास करतात आणि त्या संदर्भामध्ये लोकांच्या सोबत आपण बोलण्याचा प्रयत्न तर नक्कीच करत आहोत. लोक जे आहेत कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यासाठी थोडा त्यांच्या मनामध्ये भीती असते, धास्ती असते, परंतु तरी पण आपण प्रयत्न करू. क्या नाम है सर आपका? अपनी बात करोगे, कोई दिक्कत नाही. काय नाव आहे सर आपलं? अतुल जाधव. अच्छा, जाधव साहेब. काय करता आपण? कॉन्ट्रॅक्टर. अच्छा, कॉन्ट्रॅक्टर आहात का? बरं, देशामध्ये निवडणुकीचा वारा चाललेला आहे. 2024ची निवडणूक आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज आणि संजय मंडलिक साहेब हे निवडणुकीला उभे ठाकलेले आहेत. आपली काय भूमिका असेल? आमचं बीजेपीच. बीजेपी का बरं? बीजेपी देशात बीजेपीच पाहिजे ना. कामं सांगा मला, 3-4 कामं. असं नाही, संपूर्ण जगामध्ये आपलं नाव झालंय मोदींच्या ह्याच्यामधून. जे पूर्वीसारखं नाहीये. पूर्वी आपल्याला काय किंमत नव्हती जगामध्ये, आता जगामध्ये आपली किंमतच नव्हती, कमी होती, काहीच नव्हते ना. आपल्याला कोणता दारात उभा पण करून घेत नव्हते. मी पण मान्य करतो, खूप विकास कामं करत आहेत. रोड रस्ते खूप देशात चांगले करून दिलेले आहेत. गडकरी साहेबांनी सगळे रस्ते संपूर्ण केले. त्यांनी ओळखलं ना, दळणवळण झालं तरच विकास होऊ शकतो. ग्रामीण गावामध्ये शौचालय झालं. 15 लाख रुपये मिळाले नाही ना लोकांना. ते 15 लाख कशाला पाहिजेत? मोदी साहेबांनी लोकांना म्हटलं होतं की 15 लाख मीच देणार त्यांना. कशाला पाहिजे खरं 15 लाख? असं व्यवसाय दिला ना, व्यवसायात तुम्ही उत्पन्न करा ना. मग काय व्यवसाय जे काय असलेलं प्रत्येकाचा व्यवसाय ना. तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा कशाला करताय 15 लाख 20 लाख? लोक अपेक्षा नाही करत. मोदी साहेबांनीच बोलले की 15 लाख देणार. आता मोदी साहेब चुकीचा बोलतील का? नाहीच किंमत. तुमचा विश्वास असेल साहेबांवर, मोदी साहेबांवर, देशाचाही आहे, माझाही आहे. लोकांना त्यांनी व्यवसाय दिला एवढं मला माहित आहे. त्यामुळे व्यवसायाच्या प्रगती होते एवढंच मला माहिती आहे. 2 करोड रोजगार देणार होते, काय झालं? चालूच आहे ना द्यायचं. असं काय नाही त्याच्यामध्ये. बघायला पाहिजे रोजगार नाही मिळालं लोकांना. बऱ्यापैकी महागाई वाढली बऱ्यापैकी. महागाई वाढली, उत्पन्न पण वाढलंय. पूर्वी पेमेंट किती होतं? किंवा आमच्या लेबर लोकांना 90 रुपये हजेरी होती, आता 700 रुपये हजेरी. ते रेशो एकच असतो ना शेवटी, महागाईचा आणि याचं. अच्छा, तर महागाई वाढलेली नाही आणि वाढली तरी लोकांचं उत्पन्न हे वाढलेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये जे आहेत ते लोक जे आहेत ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अजून खूप सारे लोक आहेत ज्यांच्या समोर आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू. आणि हा एकंदरीतच आपण बघू शकता की हा कोल्हापूरचा खूप गाजलेला शहर असल्यामुळे इथं खूप पब्लिक असते आणि या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. आपण इथं खूप लोक आहेत. काय नाव आहे काका आपलं? उदय कुबडे. अच्छा, ह्या कोल्हापूरमध्ये शाहू महाराज आणि संजय मंडलिक साहेब उभे आहेत निवडणुकीला. काय वाटतं आपल्याला, परिस्थिती काय असेल? माझ्या एकट्याशी वाटण्याला काय होणार? नाही, पण तुमचं मत महत्वाचं आहे ना. तुमचं मत तेवढंच महत्वाचं आहे जेवढं मोदी साहेबांचं महत्वाचं आहे. बरोबर आहे. तुम्ही सामान्य नागरिक असला तरी संविधानाने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, सर्वांनाच दिलेला आहे. आपलं मत काय असू शकतं? म्हणजे आपण कौल कुणाकडे असू शकता, शाहू महाराज की मंडलिक साहेब? हे सांगणं तसं चुकीचं आहे, कारण इलेक्शन व्हायचे अजून. कारण जर मग मतदान ओपनली जर तुम्ही सांगायला आला मी ह्याला सपोर्ट करतोय, मग मतदानाचा अर्थ काय राहिला? आपण एक भावना असते, लोकांची भावना असते. मग तसं बघायला गेलं तर भावनेशी निगडीत गादीशी हे राहून बरेच लोक शाहू महाराजांच्याकडे एक होतील. अच्छा, म्हणजे शाहू महाराजांचा वारसा बघितला आणि इथली राजकीय स्थिती बघितली, इथला इतिहास बघितला तर शाहू महाराजांचा. शाहू महाराज बरोबर.
तर सामान्य लोकांचं म्हणणं असं आहे की जर आपण आधीच सांगितलं तर निवडणुकीच्या जो काही गुपित राहण्याचं जे काही कारण आहे ते लोकांपर्यंत येऊ शकणार नाही. काय नाव आहे आपलं? आमचं नाव, माझं नाव फिरोज. फिरोज जी, मला मराठी जमेल आपल्याला? बोलतोय की बोला. वा 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 वा. काय वाटतं आपल्याला? आज आपण कोल्हापूरमध्ये आहोत, निवडणुकीचे वारे चाललेले आहेत, 7 तारखेला मतदान आहे. संजय मंडलिक साहेब आहेत आणि इथून खासदार होण्यासाठी शाहू महाराज सुद्धा आहेत. काय होऊ शकतं? आता तर कोल्हापूर सिटीमध्ये एवढं मी सांगू शकतो की ही महाराजच सीट येणार. महाराज का बरं महाराज? शाहू महाराज आमचे राजाच आहे ना. राजे आहेत. हा, कोल्हापूरचे राजे आहेत का आम्ही मत त्याच नाही देऊ शकतो. राजाला पहिला मान देणार का आम्ही दुसऱ्याला मान देणार? राजाला मान. हा, बरं, हे मोदी साहेब कसं काम करतात? त्यांचे आहे काम बरोबर, पण कसं आहे ते आता जे हल्ली जे चाललंय ते आता ते इथं जर कोल्हापूर सिटी शाहू महाराज येऊ शकत नाही. शाहू महाराज तर शाहू साहेब आहेत. बोला ना. हा, येते. एक मिनिट घेऊन घे. ते बोलतात की नाही, म्हणजे ते बोलतील तर घेतो. आम्ही सर्वे करत आहोत कोल्हापूरची राजकीय परिस्थिती काय असू शकते. पुन्हा कुठून आला तुम्ही? आमचा चॅनल आहे आवाज इंडिया टीव्ही नागपूरचा. बरं. नागपूरवरून आलो आम्ही. बरोबर आहे. तर आम्ही फिरत आहोत. तर आमच्या समोर कोल्हापूरचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. मला सांगा की इथं राजकीय परिस्थिती 2024ला काय असणार आहे? शाहू महाराजही निवडणुकीला ठाकलेले आहेत आणि संजय मंडलिक साहेबही आहेत. काय वाटतं आपल्याला? कोल्हापूरमध्ये नक्कीच शाहू महाराज विजयी होतील. मोठ्या फरकाने विजयी होतील. मोठ्या बहुमताने? मोठ्या फरकाने. म्हणजे बहुमत तर आहेच, पण प्रचंड बहुमत असतं. प्रचंड बहुमताने. आणि याचा फायदा शाहू महाराजांना नक्कीच होईल. होय. गादीशी निगडीत? गादीशी नाही, कामं आहेत त्या एकूण घराण्याची आलेली. शाहू महाराजांपासून आपण जे बोलतो का नाही, त्या जिल्ह्यामध्ये किंवा संस्थांमध्ये जरी म्हणायचं म्हटलं तरी धरण बांधलेलं आहे त्यांनी. इलेक्ट्रिसिटी त्यानंतर आलेली आहे. शैक्षणिक प्रत्येक समाजासाठी वसतिगृह असलेलं भारतातलं एकमेव राज्य जनक शाहू महाराज आहेत. बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे जे काही काम आहे ना, हे ज्याला समजतं तो आणखी दुसरा विचार नाही. या देशामध्ये मोदी साहेबांचं काम कसं चालू आहे? अत्यंत फेकणारा माणूस आहे. फेकण्या पलीकडे काही करत नाही. आता मी काही कॉन्ट्रॅक्टर लोक मला मिळाले, म्हणे खूप सारं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं, म्हणे खूप सारे विकासाचे काम. काही बघा, पहिला माणूस का इन्फ्रास्ट्रक्चर? माणूस तुम्ही जगवणार का मारणार? माणसं मारून तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणार आहे का? प्रायोरिटी तुमची कशाला आहे? नोकऱ्या नाहीत लोकांना. जवळपास 80 ते 85% युवकांना नोकऱ्या नाहीये. त्याचा नाही विचार करणार तुम्ही. आरोग्याचा विचार करणार नाही. आणि चंदा गोळा कर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर गप्पा मारताय. ते पूल किती पडले, ते रस्ते किती चालले ते त्याच्यापासून बघायला गेला. त्याचे ऑडिट करा एकदा. ऑडिट बंद आहे त्याचं सगळं, माहिती आहे ना तुम्हाला? खूप सारे हेवे दावे केले होते त्यांनी की 15 लाख. ऑडिट देखील त्यांनी बंद केलेले आहेत, लक्षात घ्या. हे उघडकीला येऊन झोपले यांचे गपले. मुश्किल असणार काय यावेळेस त्यांना? सत्तेत 400 पार म्हणतात ते. 400 कशाला सत्तेतून दाखवू देत ते बघूया. साधं बहुमत. हो, ते देखील होत नाही त्यांचं. नरेंद्र मोदींनी न्यू वर्ल्ड ऑर्डर बद्दल बरेच वेळा 2-3 वेळा स्पीच केले, पण ते न्यू वर्ल्ड ऑर्डर बद्दल एक्झॅक्ट काही एक्सप्लेनेशन केलेलं नाही. म्हणजे न्यू वर्ल्ड ऑर्डर काय आहे, मग जर त्यांनी लोकांना सांगितलं नाही. मला सांगा, ते तर राष्ट्रीय मुद्दे आहेत. लोकांचा मुद्दा रोजगार आहे. लोकांचा मुद्दा शिक्षण महत्वाचं आहे. बरोबर. या देशातली बेरोजगारी आणि महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपल्याला काय वाटतं, या संदर्भात भाजपने काम केलं आहे का? नाही काम केलेलं. तसं काही नाही काम केलं. बेरोजगारी आहे त्याच्यापेक्षा वाढलेली आहे. आणि म्हणून या वेळेस मुश्किल जाणार का? हो, जाणार. टफ जाणार. तर यावेळेस जो आहे भाजपला 2024 ची निवडणूक आहे ती खूप टफ जाणार आहे. आणि त्या संदर्भामध्ये लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. काय नाव आहे दादा आपला? युवक आहात आपण? प्रवीण पालकर. मतदान आहे आपलं? आहे. काय वाटतं 2024ला शाहू महाराज इथं निवडणुकीला उभे टाकलेले आहेत, मंडलिक साहेब आहेत इथून. काय वाटतं लोकांचं मत कुणाकडे असेल? शाहू महाराज. का बरं शाहू महाराज? आम्ही राधानगरी तालुक्यातला आहे, त्याच्यामुळे शाहू महाराजांची आम्हाला कीर्ती ते माहिती आहे. धरण बांधलेले आहेत आमच्यासाठी. कामं आहेत? काम सरांचे आहेत शाहू महाराजांची.
म्हणून सर्व लोक शाहू महाराज म्हणतात. होय, शाहू महाराज आमच्याकडे जास्तीत जास्त कौल शाहू महाराज आहे आमच्या राधानगरी तालुक्यात. तर शाहू महाराजांच्या काळी जो काही कौल आहे लोकांचा तो आहे. आणि बरं, आता आपल्याला एवढं तर समजलेलं आहे की देशामध्ये मोदी साहेबांच्या नावावर जी निवडणूक होती आहे ती निवडणूक आता लोकांनी आपल्या हातात घेतलेली आहे. कुठंतरी प्रचार करण्यात आलेला होता की या संदर्भामध्ये लोक काय म्हणतात. काय नाव आहे आपलं? वैष्णवी. काय करता आपण? शिक्षण घेता? हो. कोणत्या काय शिक्षण आहे? बीकॉम फर्स्ट इयर. अच्छा, मग मतदान असेल आपलं? हो. काय वाटतं आपल्याला, काय चित्र असेल? कशाबद्दल? म्हणजे शाहू महाराज आहेत इथं 24 साठी खासदारकीसाठी, आणि संजय मंडलिक ज्यांनी 5 वर्ष इथं खासदारकी राबवलेली आहे. काय वाटतं आपल्याला तरुण म्हणून? एवढंच वाटतं की जो पण येऊ दे चांगला येऊ दे, आणि स्वतःचा विचार न करता आपला विचार म्हणजे जनतेचा विचार, म्हणजे ज्यांच्याद्वारे निवडणूक ते लढतात किंवा जिंकतात त्यांचा विचार. हा, तेवढंच. अच्छा, मला सांगा, देशामध्ये तरुणांच्या बेरोजगारी संदर्भात काही काम झालेले आहेत का? हो, खूप काही झालंय. म्हणजे आता टॅक्स भरायला लागतं ना लोकांना, म्हणून त्यांना असं वाटतं की मोदीजी म्हणजे मोदी साहेबांनीच म्हटलं होतं की मी देशाला टॅक्स फ्री देश करणार, परंतु टॅक्स प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागलेली आहे. आता ठीक आहे, आता तुम्ही रोडवर चालताय, ठीक आहे, तर ते पैसे ते स्वतःहून तर टाकणार नाही ना, त्यांना पण पाहिजे ना, ते स्वतःच्या घरातून पैसे थोडी काढणार आहेत. जर आपल्याला चांगलं रोड पाहिजे तर म्हणजे आपण सहभाग करायला पाहिजे ना त्यात. त्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीवर टॅक्स देतो ना सरकारला, आपण प्रत्येक गोष्टीवर टॅक्स देतो. चांगलंच आहे ना, जर आपण टॅक्स देतोय ठीक आहे, तर ते काम पण करून देता येत ना. असं नाहीये की ते स्वतःवर म्हणजे काहीतरी खर्च करता येत नाही, तर त्यांची बायको आहे त्यांना फिरवायला घेऊन जातात. भ्रष्टाचाराचे एका साईडला भाजप आरोप लावते नेत्यांवर, आणि दुसऱ्या दिवशी तेच नेते जर भाजप जॉईन करतात तर वॉशिंग मशीन मध्ये धुवून ते पुन्हा मंत्री आणि नेते बनून जातात का? हा काय प्रकार आहे? चुकीचा आहे का? तुम्हाला वाटतं का की एका साईडला तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही भाजप जॉईन केली, तर हा बरोबर आहे का? क्लीन चिट मिळून गेली, अजित पवारांना क्लीन चिट मिळाली. क्लीन चिट असं नसतं की तिथं गेल्यानंतर क्लीन चिट मिळाली असं नाहीये. ते ठीक आहे, त्यांना जर वाटत असेल की हा ठीक आहे बाबा मी म्हणजे चांगलं काम केलेलं नाहीये पण मला आत्ता करायचंय, तर ठीक आहे ना. जर ते जॉईन करतायत आणि ते चांगलं काम करू शकतात तर चांगलं आहे ना. जर तिथं जाऊन ते सुधार करू शकतात स्वतःमध्ये तर काय प्रॉब्लेम आहे? पण मला सांगा, आज मी तुमच्यावर आरोप लावतो आणि उद्या तो आरोप तुम्ही जर भाजपमध्ये आला तर तो आरोप पूर्ण धुवून जातो. हा कुठला राजकारण आहे? इट्स लाइक एक कॉइन के दो सिक्के होते हैं, ठीक है? ठीक है, हेड्स एंड टेल्स होते हैं, और जरूरी नहीं है कि हर सिक्का सेम, मतलब हर सिक्के पे दो पहलू होते हैं, वो दोनों सेम नहीं हो सकते. ठीक है, अगर आप मेरे ऊपर आरोप लगा रहे हो आज, ठीक है, और अगर तो हम ऐसा बोलेंगे कि अगर आप विरोध में हो तो फिर आप भ्रष्टाचारी और भाजपा में हो तो आप फिर ईमानदार हो, ऐसा हो सकता है? अगर आप मेरे अपोजिट में खड़े रहोगे और मेरे बारे में गंदा बोलोगे तो ऑब्वियस सी बात है मैं आपको मतलब गालियां ही दूंगी ना. लेकिन आप मेरे साथ खड़े रहोगे, मेरी तारीफ करोगे तो मैं बोलूंगी हाँ ये भी अच्छा है. अच्छा, दैट्स द लाइक पॉइंट. जब तक आप मेरे साथ हो तब तक आप मेरे लिए अच्छे हो, जब तक मेरे साथ नहीं. बिल्कुल, देश में यही चल रहा है कि जब तक आप हमारे साथ में हो आप अच्छे हो, और आप विपक्ष में हो तो आपके खिलाफ में जो है ईडी भेजी जाएगी, सीबीआई भेजी जाएगी, तमाम तरीके के जो हथकंडे हैं, तमाम तरीके के इतनी चीजें करी हैं. लोगों को ऐसा लगता है कि टैक्स भरना पड़ेगा, इसलिए उन्हें प्रॉब्लम होती है. अयोध्या इतने दिन से मतलब कोशिश कर रहे थे, किसने बनवाया? आज बनाया ना जाके. मतलब खुद का घर, आपका खुद का घर है और आपको ही रहना मतलब रहने के लिए ना दिया जाए, आपको कैसा लगेगा? अयोध्या इतने दिन से सबको पता है कि कितने वर्षों से हमें पता है, सबको पता है कि अयोध्या रामलला की है. तो वहाँ पे जब जामा मस्जिद थी या फिर मतलब जो भी चीजें चल रही थी उस टाइम किसी भी नागरिक ने आवाज क्यों नहीं उठाई? जो इंसान अच्छी काम कर रहा है आप वो भी तो देखो ना, आप गलत काम ही क्यों देख रहे हो? तो जो गलत हो रहा है उसको तो गलत बोलेंगे ना. कॉन्स्टिट्यूशन और संविधान हमको यही बताता है कि इस देश में जो गलत हो रहा है उसके खिलाफ बोला जाए. एक बात बताओ, आप कांग्रेस इतने साल से थी, ठीक है, उन्होंने क्या उखाड़ लिया? कुछ नहीं उखाड़ा. क्या किया मैं बता रहा हूँ. क्या आप मेरे अगर मैं उन्होंने बनाई, ठीक है, सारी चीजें उन्होंने बनवाई, लेकिन उस पे कहीं पे भी वो खरे नहीं उतरे. मतलब आपने कोई रूल लागू किया है लेकिन आप खुद उस चीज को फॉलो नहीं कर रहे. इसमें आईआईटी बनी मानते हैं आप? जो इतने बड़े अच्छे लेवल के इंजीनियर बन रहे हैं आईआईटी से बन रहे हैं,
IIM बन रहा है, देश के सबसे बेहतरीन डॉक्टर IIM से बने हैं। देश के बैंकों का राष्ट्रीयकरण इंदिरा गांधी और कांग्रेस के समय में हुआ, 20 बैंकों का राष्ट्रीयकरण हुआ, जिसकी वजह से आज पूरी देश की बैंकिंग व्यवस्था खड़ी है। ये गलत है? गलत वाली बात नहीं, ये गलत है क्या? मैं आपको बस इतना बता रही हूँ, ठीक है कांग्रेस थी उस टाइम पे, वो लोग मतलब अपने ऊपर उन्होंने मनरेगा के तहत खुद एज मतलब यंग जनरेशन, मुझे खुद को ऐसा फील होता है कि मोदी जी ने जितना काम किया या योगी जी ने जितना काम किया उतना किसी ने नहीं किया। क्योंकि पहले यूपी की बात ले लेती, यूपी में इतने ज्यादा दंगे फसाद होते थे, सरेआम गोलियां आज भी हो रही है, आज भी हो रहा है, आज भी उत्तर प्रदेश की स्थिति देखोगे तो रोज दलितों की और मुस्लिमों की हत्या रोज होती है, और ये देखना है। अगर हम किसी भी, मुझे पता है, मैं देख रही हूँ रोज, मैंने अपने सामने गोली चलते हुए देखी है, ठीक है। और आज ऐसा टाइम है कि योगी के नाम से लोग इतना डरते हैं कि क्या बोलते हैं, वहां पे कोई भी ऐसी चीज नहीं हो रही है। तो आई कैन प्राउडली से दैट कि भाई योगी है। बिल्कुल नहीं तो इसके पहले कभी हम लोग आजाद भी नहीं हुए थे। हम लोग देश को आज़ादी इनके हिसाब से 2014 में ही मिली है, और जो जनता है वो 70 साल से जो इस देश में कांग्रेस ने सरकार जो चलाई है उसके वजह से उनको नुकसान हुआ है। तो ठीक है, लोगों के अपने अपने पर्सपेक्टिव होते हैं, लोगों के अपने अपने जो है मत होते हैं, लेकिन हम लोग बात करेंगे कि देश में वास्तविकता में जो चीज़ें हुई है वो कितनी तादाद पर हुई है, कहाँ तक की चीज़ें बनी है और कहाँ तक के नहीं। सॉरी टू से कि मैं मराठी में वो कर रहा था, और मराठी में करते करते मैं हिंदी पे आ गया, क्योंकि लोग भी है हिंदी में हमसे बातचीत कर रहे हैं, और आप देख पा रहे हैं कि कोल्हापुर में है और लोगों की जो स्थितियाँ है वो जानने की हम लोग कोशिश कर रहे हैं। तो इस वक्त हम लोग कोल्हापुर में है, और पीछे भी बहुत बड़ा जो है लोगों का हुजूम हमको दिखाई दे रहा है। पीछे भी चलेंगे, लोगों से बातचीत करवाते हैं। हाँ ज्ञान या ना, आइए सामने आइए। तो देख सकते हैं बस स्टॉप है, और कोल्हापुर का बहुत बड़ा बस स्टॉप है, और लोग बातचीत करने के लिए हमसे थोड़ा हिचकिचा रहे हैं, लेकिन बातचीत जारी रखेंगे हम लोग। तमाम तरीके के लोग यहाँ पर हमसे मिलेंगे और बातचीत करने की कोशिश हम लोग जरूर करेंगे। आणि खूप सारे जे लोक आहेत ते या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत। काय नाव आहे ताई आपला? कविता नरके. इथंच राहता आपण? हो, मी कोल्हापूरमध्ये शिवाजी पेठेत राहते. वा. मला सांगा, इथं शाहू महाराज निवडणुकीला उभे ठाकलेले आहेत, संजय मंडलिक साहेब सुद्धा इथून आहेत, आणि ते 5 वर्ष खासदार राहिलेले आहेत, पण आता परिस्थिती काय असू शकते, आपल्याला काय वाटतं? कसं आहे, आता निवडणुका म्हणजे काय सांगता येत नाही परिस्थिती, प्रत्येकाचं वैयक्तिक मतदान आहे, त्याला काय आपण नाही करू शकत. फक्त काय ह्यात ना की देशाची आपल्या प्रगती व्हावी, हाच आपला उद्देश सगळ्यांचा असणार आहे. तर आपल्याला वाटतं का देशाची प्रगती होत आहे, देश प्रगती पथावर आहे? कशा पद्धतीने? आता ज्या सुविधा सरकारकडून मिळालेल्या आहेत, काय सुविधा महिलांना आहेत, आता म्हटलं तिकीट आपलं थोडं महिलांनी केलेले, काँग्रेस दोन्ही पक्षाचं, असं काही मी कुठल्या पक्षाची बाजू घेऊन बोलत नाहीये, पण मला सांगा, तुम्ही गृहिणी असाल, घरी कामं करत असाल, गॅस सिलेंडरचे रेट वाढले आहेत की कमी झालेले आहेत? ऍक्च्युली वाढलेले आहेत, पण त्याच्यात आता आधी किती होते? 2014च्या आधी तर आम्ही बघितलं किती कमी होते 400 रुपये समथिंग, 600 असं नाही 400, आता 800-900 रुपये आहेत. 1200 पर्यंत गेलेला होता. 1000 रुपये तरी आता, म्हणजे आता 100 रुपये कमी करून 820 रुपये काहीतरी आहे. ते 820 रुपये, परंतु हे फक्त निवडणुकीसाठी कमी करण्यात आलेलं आहे. आलेलं आहे असं म्हणणं सगळ्यांचं आहे की निवडणुकीमुळे आले म्हणून कमी केलेलं आहे, पण 1000 रुपये तरी आता म्हणजे सध्या आहे. आपण एक महिला आहात, आणि मणिपूरमध्ये आपण बघितलं की या देशामध्ये महिलांना त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे मणिपूरमध्ये, आणि देशातले पंतप्रधान साहेब आणि गृहमंत्री साहेब तिथे जाऊन भिरकावत सुद्धा नाही, लक्ष सुद्धा देत नाही, आणि एकीकडे प्रचार केला जातो की मोदी साहेब हे युद्ध थांबवण्याचं काम करतात. काय वाटतं आपल्याला त्या संदर्भात? आता मला एवढी माहिती नाहीये तसा विचार केला तर, आणि कसं आहे गृहिणी असल्यामुळे बाकी ठीक आहे ना. अच्छा, महागाई संदर्भात आपण बोलू. पेट्रोल डिझेलचे रेट काय आहेत? वाढलेले आहेत, खूप आहेत. कमी व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे. आता सध्याच्या परिस्थितीत ना हा विषय महत्वाचा आहे की गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जी महागाई आता वाढली, मूलभूत गरजेचे आहेत, खूप दर आहेत त्याचे वाढलेले. काय वाटतं ताई? नाही घाबरा नको, मला सांगा, नाव सांगा ना आपलं. ताई नाव काय आहे? जयश्री तुकाराम कांबळे. गॅस सिलेंडरचे रेट कमी झाले पाहिजे का? होय, पाहिजे की पाहिजे. होय, गोरगरिबांनी हे करायला पाहिजे ना. पेट्रोल डिझेलचे रेट व्हायला पाहिजे. मला सांगा, हे सर्वांना गॅस सिलेंडर दिले म्हणते सरकार, तर हे बरोबर केलं का? बरोबर केलं, पण वाढ झाले ना रेट.
सबसिडी मिळते का ताई? हा मिळते की. सबसिडी चालू आहे? होय चालू आहे. सबसिडी आहे का गॅसवाल्यांना? सबसिडी नाहीये. हा? सबसिडी नाहीये. यांना हे म्हणतात आहे, तुम्ही म्हणता नाही आहे. सबसिडी नाहीये. हा? सबसिडी नाही. सबसिडी बंद आहे. सबसिडी नाही आहे. बंद आहे. तर मला सांगा, हे महागाई कमी झाल्या पाहिजे की नाही? हो झाल्या पाहिजे. तर आपल्याला वाटतं महागाई आहे म्हणून? होय होय महागाई भरपूर आहे. महागाई भरपूर आहे. भरपूर आहे. तर या देशामध्ये हे जे काही पेट्रोल डिझेल हे म्हणजे ज्या सामान्य माणसांना ज्या गरजा आहेत त्यांच्यावर जीएसटी लावलेली आहे, त्यांच्या भाववाढ होत आहे, तर कमी झाल्या पाहिजे का? होय होय भरपूर झाल्या पाहिजे. कमी झाल्या होय पाहिजे. होय जीएसटी प्रत्येकवर आहे. जीएसटी कशावर नाही, प्रत्येकवर जीएसटी आहे. शिक्षणावर जीएसटी आहे ताई? होय होय भरपूर होय सगळ्या गोरगरीब जगायचं कसं? मुलं तुमचे मुलं असतील, तुम्ही शाळा शिकल्या, पैसे किती लागले का पाहिजे? पहिले पैसेच नव्हते, आम्हालाच देत होते. आता लागतात का? आता भरपूर लागतात. भरपूर लागतात आता भरपूर पैसा लागतात. होय लागतो. भरपूर जायचं तिथे जायचं म्हटलं की पैसे लागतात. मुलांना शिकवायचं कसं? कसं शिकवायचं? प्रश्न पडलाय आता. प्रश्न पडलाय. देताना रडत्यात. प्रश्न पडलाय मुलांना शिकवायचं कसं, त्यांचं आयुष्य घडवायचं कसं? आमच्या अंगणवाडीच्या बायकांना पण पगार नाही दिलेला एवढा आम्ही हे करून सुद्धा. तुमच्या अंगणवाडीच्या बायकांनी आमच्या नागपूरला माहित आहे का खूप दिवसापासून मोर्चा काढला, होय. सरकारने काही लक्षच नाही दिलं. नाही दिलं आमच्या तर या अंगणवाडीतून करतात तरी पण लक्ष दिलेलं नाही. तर या निवडणुकीला त्या गोष्टीचा विचार केला जाईल का? काय केला करतात का काय करतात आता काय तुमचं मतदान कुठं आहे? कोल्हापूर जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यातच आहे. कोण? शाहू महाराज की मंडलिकचं आहे? असं काय नाही आहे. काय सांगता येणार नाही ना, काय सांगता येणार पण नाही. आधार कुणासाठी? आदर आहे देशासाठीच की आपल्या. देशासाठी. मोदी साहेब पुन्हा? मोदी नाही. असं काय मोदी 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 आणि सगळं केलंय पण कमी म्हणतात, पण कुठे ना कुठे तर वाढवत जातात ना ती. अच्छा. हा हो का? मग आता काय काका, नाही आपल्याला काय वाटतं, महागाई आहे का? महागाई भरपूर आहे. हा? भरपूर आहे. भरपूर महागाई आहे. सामान्य माणसाचं जीवन जगणं कठीण आहे एकदम. अच्छा. काय पगार वाढत नाही ती, परत लोकांना कामं नाही ती, सरकारी नोकऱ्या बंद झाल्या त्या, त्यामुळं गोरगरिबांचा हालच आहे ती. आणि जगणं कठीणच आहे. हो हा? जगणं कठीण आहे. जगणं कठीण आहे. होय. सामान्य माणसाचं, सामान्य गोरगरिबांचं जगणं कठीण आहे. एकट्याच त्यांचं सामान्य नाही, सर्वांच सुखी म्हणजे कोणीच नाही. जरी तोच शिकलेला असला, हे झालेला असला, तरी पण त्याचं हे जीवन जगणंच शक्यच आहे. पगार जर भरपूर असला तर काय उपयोग आहे सांगा की, त्याला काय उपयोग आहे पगार जरी असला तरी. तर सामान्य लोकांना ह्या ज्या गोष्टी आहेत, शिक्षणामध्ये जी त्याच्या फीसमध्ये जी वाढ झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये लोक बोलत आहेत. सामान्य माणसाचे प्रश्न छोटे असतात. महागाई हा त्यांचा मुद्दा असतो. त्यांच्या मुलांना रोजगार, योग्य तो रोजगार शिक्षणाच्या आधारावर मिळाला पाहिजे हा मुद्दा असतो. शिक्षण कमी आणि स्वस्त दरात आणि मोफत कसा मिळेल, ज्या शिक्षणाचा बीज शाहू महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रात रोवला, त्याच शिक्षणाला जर महाराष्ट्रामध्ये खूप पैसा देऊन, मोठी मोठी फीस देऊन जर त्या शिक्षण आपल्याला घेण्यासाठी मजबूर करण्यासाठी प्रयत्न जर सरकार करत असेल, तर अशा सरकारचं करायचं काय, असा प्रश्न आज सामान्य जनतेसमोर पडलेला आहे. आणि कोल्हापुरातून आम्ही ह्या ज्या प्रतिक्रिया आहे लोकांच्या ह्या जाणून घेतात. काय नाव आहे आपलं? अरे नाव सांगा मला. नाही नाव सांगा, काय घाबरा नको, नाव सांगा. सानिका कांबळे. अच्छा. मला सांगा, ह्या देशामध्ये महागाई वाढली आहे का? होय. महागाई आहे का महागाई? होय. अच्छा. आणि गॅस सिलेंडरचे रेट कसे आहेत? बरोबर आहेत की जास्त आहेत? जास्त आहे. जास्त आहेत. आधी किती होते? 400 रुपये. 1200. आधी म्हणजे 1200 होते, त्याच्या आधी जर 400 होते, तर 400च्या पाहिजे सिलेंडर की 1200चे पाहिजे? 400चं पाहिजे. तर 400चा सिलेंडर पाहिजे, म्हणजे महागाई कमी होणे हा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठीच लोक जे आहेत, म्हणजे काही लोक बोलतात, काही लोक घाबरतात. तर ह्या प्रतिक्रिया आहेत, प्रतिक्रिया अशाच पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. आणि आपण बघू शकता की आज लोकांच्या मध्ये रोष आहे, लोक भावना व्यक्त करत आहेत, आणि त्यामुळे आज जनता जी आहे जागरूक झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण प्रतिक्रिया हे पोहोचवत राहू आपल्यापर्यंत. आज आम्ही कोल्हापुरात आहोत आणि उद्या आमचं बारामतीला आमचं जाणं होऊ शकतो, आणि तिथूनही सुद्धा आम्ही आपल्या आवाज इंडियाच्या माध्यमातून या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपण बघत राहत आवाज इंडिया TV.